मित्रांनो, आज आपण या व्हिडिओतून अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुमचा पार्टनर एक क्षणही तुमच्याशिवाय राहू शकणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टमेंट. तुमचा जोडीदार तुमच्या नात्यासाठी तुमच्यासाठी आयुष्यात किती गोष्टी त्याग करतो किंवा गुंतवतो समजता तुम्ही. जर तुमचा मित्र हेलिकॉप्टरने प्रवास करत आहे तर आज तुमचा मित्र तुमच्यासोबत आहे, पण तो सोबत तुमच्या आयुष्यभराची कमाई संपते आणि संपत्तीही. मित्रांनो, प्रवास सुरू असताना या गोंधळात तुम्ही जास्त वेळ लावाल आणि कदाचित वेळ संपेल, तुम्ही काहीच करू शकणार नाही. जर तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये राहिलात तर क्रॅश होईल आणि तुम्ही संपूनही जाल, पण तुम्ही संपत्ती तिथेच सोडून दिली तर ती कुठेतरी पडेल, कदाचित जळून जाईल, कदाचित कोणी लुटून नेईल किंवा कदाचित तुम्हाला ती पुन्हा कधी सापडणार नाही. या संकल्पनेचा संबंध नातेसंबंधाशी आहे. जितक्या जास्त गोष्टी एखाद्या व्यक्ती तुमच्या नात्यासाठी त्याग करते, वेळ, पैसा, भावना, करिअर, निर्णय, तितकंच त्या नात्यात इन्व्हेस्टमेंट वाढतं आणि मग त्यांना ते नातं सोडणं कठीण जातं, कारण ते नातं संपवणं म्हणजेच त्याची संपूर्ण गुंतवणूक वाया जाणं. त्यामुळेच अनेक लोक नाती तुटायला लागली तरीही बाहेर पडू शकत नाहीत, कारण त्यांनी आधीच खूप काही गमावलेलं असतं आणि आणखी काही त्यांना गमवायची भीती नसते. ही मानसशास्त्रीय बाब आहे की जो व्यक्ती जितकं जास्त इन्व्हेस्ट करतो तो त्या नात्यातून बाहेर पडायला तितकाच जास्त वेळ अडखळतो. त्यामुळे जर तुमचा जोडीदार तुमच्यासाठी जास्त वेळ, ऊर्जा, भावना आणि संसाधन खर्च करत असेल तर त्यातला तुमच्याशिवाय राहणं कठीण होईल. मित्रांनो, त्यामुळे तुमचा पार्टनर जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या नात्यासाठी खूप मोठी गुंतवणूक करते तेव्हा ते नातं त्यांच्यासाठी अनमोल बनतं. समजा तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये आहात आणि तुमच्याकडे तुमच्या आयुष्याची कमाई आहे. अचानक हेलिकॉप्टर बिघडतं आणि तुम्हाला त्यातून उडी मारावी लागते. तुमचा मित्र ज्याच्याकडे काहीच नाही तो त्या क्षणी हे विचार न करता पॅराशूट लावतो आणि जीव वाचवतो. मित्रांनो, तुम्ही असंच पटकन करू शकत नाही, कारण तुमच्याकडे तुमची संपत्ती आहे जिच्यासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट घेतले आहेत. मित्रांनो, मी माझं सगळं सोडून जाऊ शकतो का? मी असं कसं जाऊ? काहीतरी मार्ग काढता येईल. ही गोष्ट नात्यामध्ये लागू होते. ज्या व्यक्तीने नात्यासाठी खूप काही दिलेलं असतं, वेळ, पैसा, भावना, करिअरचे निर्णय, त्याला ते नातं सोडणं कठीण जातं, कारण त्या नात्यात त्याची खूप मोठी गुंतवणूक केलेली असते. जेव्हा लोक म्हणतात मी त्याला किंवा तिला विसरू शकत नाही, सोडू शकत नाही, त्यामागे हेच तर खरं कारण असतं की त्यांनी त्या नात्यात खूप काही दिलेलं असतं. जितकी मोठी गुंतवणूक तितकेच मोठी अडचणी बाहेर पडण्याची असते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जोडीदाराच्या मनात तुम्हाला गमावण्याची भीती निर्माण करा. ही भावना निर्माण करणे म्हणजे त्यांना जाणवून देणे की तुम्हाला या जगात अनेक लोक पसंत करतात आणि तुम्ही सहज कोणासोबत जाऊ शकता. अनेक लोक त्यांच्या नातेसंबंध या भीतीमुळे अडकलेले असतात की त्यांना वाटतं की जर त्यांनी जोडीदाराला गमावलं तर त्यांच्या जागी कुणीतरी दुसरे येईल. हीच भीती त्यांना नात्यात टिकवून ठेवते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं चॅनलला भरभरून प्रेम द्या अशी तुम्हा सर्वांना मी अगदी विनंती करते.